नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे नजरा थांबवणारी ब्लाऊज डिझाईन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण अस्तरचा कपडा घेतलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला टाकायची पूर्ण उंची 13.5 इंच, घडी घ्यायची 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी, 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आहे। इथे हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची कमी जास्त करू शकता। 2.25 इंच गळा रुंदी घेऊन इथे सुद्धा आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे। ते ह्याप्रमाणे आपण पहिले काय करायचं, असा खाली गोल आकार द्यायचा आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीने पुन्हा मध्ये येऊन असा आकार द्यायचा आहे। बघा, जो मोंढ्याचा आकार दिला पहिले आपण तो आकार कट करून घेणार आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। मैत्रिणी, 32 छातीचं माप आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार ह्या पद्धतीने कटिंग करून आणि ब्लाऊज डिझाईन नक्की बनवायची। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा आखून घ्यायचा आहे। बघा, ह्या पद्धतीने आकार आखून झाला की इथे एक पिन लावायची आणि रेषेच्या बाहेर 1.5 इंच मोजून पुन्हा आपल्याला असे मार्किंग करून घ्यायची। पुन्हा तिथे आपल्याला रेष मारायची आहे। पूर्ण गळ्याला आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे। ही रेष आपण आता डार्क करून घेऊ। बघा, ह्या बाजूने सुद्धा ती रेष अशी आखून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण गळ्याचा जो आकार आहे ना तो तयार होतो। आता आपल्याला जी बाहेरची रेष आहे ना त्याच्या कडेने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। बघा, ह्या पद्धतीने इथे सेंटरला सुद्धा एक कट मारायचा आहे। ह्या पद्धतीने गळा आपला तयार होणार आहे। हा आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा आपण घेतलेला आहे। इथे घ्यायचा आहे ब्लाऊज पीसचा कपडा, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आहे आणि पिन लावून घ्यायची। आता इथे गळ्याचा आकार आपण कट केलेला नाही आहे, सगळीकडनं अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। जसं आपण गळ्याचा आकार कट केलेला नाही आहे, जसं अस्तर आहे तसंच ठेवलं आणि सगळीकडनं अगदी व्यवस्थित हे जॉईंट करून घ्यायचं। जॉईंट केलं की उरलेला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा। बघा, ह्या पद्धतीने अशी घडी मारून इथे आपल्याला सेंटरला एक कट मारून घ्यायचा आणि ते बाजूला ठेवून द्यायचं। आता घ्यायचं आपण कॉन्ट्रास्ट कपडा। बघा, सरळ बाजू इथे मशीनकडे करायची कपड्याची आणि उलटी बाजू आपल्याकडे करायची। त्याच्यावर ह्या पद्धतीने कॅनव्हास ठेवायचं। इथे 2 पिना लावून घ्यायच्या आणि जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। बघा, ह्या पद्धतीने ही शिलाई मारून झाली की कॅनव्हासच्या कडेने बरोबर शिलाई मारून घ्यायची। 1/2 इंच अंतर सोडून बाकीचा कपडा कट करून घ्यायचा आहे। जे 1/2 इंचाचा कपडा आपण ठेवला तोच आपल्याला आता त्या कॅनव्हासवरती फोल्ड करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। बघा, अगदी छान असा आपला पॅच तयार झालेला आहे। आता आपण हा ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती हे सेंटर लावून ह्या पद्धतीने ठेवायचं। बघा, अस्तरची बाजू आपण आपल्याकडे केलेली आहे ब्लाऊज पीसची आणि कॅनव्हासची बाजू सुद्धा आपण आपल्याकडेच केली आणि पिन लावून घेतली। जी रेषा मारलेली ना त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची। पॅच ठेवताना सेंटरला सेंटर लावून अगदी व्यवस्थित ठेवायचा, नाही तर गळ्याचा आकार बिघडू शकतो। बघा, शिलाई मारून झाली की मधला जो भाग आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे। कट करून झालं की छोटे छोटे कट असे गळ्यावरती मारून घ्यायचे। आता आपल्याला हा पॅच पलटी करायचा आहे, म्हणजे तो बरोबर सरळ बाजूने येईल। बघा, ह्या पद्धतीने आता याच्या कडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची। पॅच पलटी करायचा, अगदी व्यवस्थित पलटी करायचा आणि कडेने शिलाई मारून घ्यायची।
बघा अगदी व्यवस्थित शिलाई मारायची, म्हणजे जसा आकार आपण गळ्याला दिले ना तसाच तो बरोबर तयार होईल. बघा अगदी छान मटका गळ्याचा आकार आपला तयार झालेला आहे. कडेनी सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. इथे सुंदर अशी लेस आपल्याला लावायची. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता. बघा ह्याप्रमाणे लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची, म्हणून एका बाजूने एकदा शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून पुन्हा दुसऱ्या बाजूने लेसला शिलाई मारून छान अशी फिनिशिंग द्यायची. बघा अगदी छान अशी लेस आपली लागली. आता अगदी नाजूक अशी लेस आपल्याला इथे वापरायची गळ्याच्या कडेला. एकदम बारीक लेस आपल्याला इथे घ्यायची आणि पूर्ण गळ्याच्या कडेला इथे लावून घ्यायची, म्हणजे आणखी सुंदर डिझाईन आपली दिसते. लगेच आपल्याला आता पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. त्याच्यासाठी इथे पॉईंट टाकायचे आणि दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच, उंचीला 4.5 इंच असे आपल्याला हे दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. पट्टी घ्यायची, आपल्याला कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी छान आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण हे कॅनव्हास घ्यायचं आहे, त्याला अशी घडी करायची आहे आणि 3 इंच मोजून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे 3 इंच मोजलं, इकडनं 1.5 इंच मोजायचं, हा बॉक्स तयार करायचा आणि इथे आपल्याला ह्याप्रमाणे असा आकार द्यायचा आहे पानाचा. याला आपण आणखी एक घडी करू, म्हणजे इथे 2 आकार आपले निघून जातील. आपल्याला 3 आकार लागत आहे. बघा इथे 2 पानं आपले निघाले. दुसरा आणखीन एक आपण छोटासा तुकडा कॅनव्हासचा घ्यायचा आणि आणखी एक आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. बघा 3 मापाचे, सारख्याच मापाचे 3 पानं आपण इथे कट केलेले. पुन्हा आपण इथे कॉन्ट्रास्ट कपडा घेऊन त्याच्यावरती हे पॅच ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे. आणि हा कपडा आपण कट करून घेऊ. असंच 3 पॅचला आपण कपडा कट करून घेऊ, म्हणजे मग आपल्याला शिवायला सोपं जाईल. बघा ह्या पद्धतीने आता कॅनव्हासच्या कडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. अगदी सावकाश शिलाई मारायची, म्हणजे बरोबर जसा आकार केला आपण तसाच तो तयार होईल. आता हा उरलेला कपडा दिसतो एक्स्ट्राचा, तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे 3 पानं आपले तयार करून घ्यायचे आणि ते आपल्याला ह्या पद्धतीने असे ठेवून घ्यायचे. अगदी व्यवस्थित ठेवायचे, म्हणजे छान असा तिथे आकार तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने ते ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावरती पिना लावून घ्यायच्या, म्हणजे शिवायला सोपं जातं. हे पानं ठेवून झाले की 3 आपल्याला आता शिलाई मारून जॉईंट करून घ्यायचे. बघा ह्या पद्धतीने अगदी सावकाश शिलाई मारायची आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा ह्या पद्धतीने आपण हे पानं जॉईंट करून घेतलेले. त्याच्यावर आपल्याला ही जी आपण गळ्याला लेस लावली छोटीशी, तीच लेस आपण इथे पानांवरती लावून घ्यायची. ह्या पद्धतीने ठेवून आपण त्याला शिलाई मारून घेऊ. बघा ह्या पद्धतीने ठेवायचं, बरोबर कडेला ती लेस लावून घ्यायची आपल्याला, म्हणजे काही त्याच्या पानाच्या कडेवर आणि काही खालच्या त्या कपड्यावर अशी येईल अशा पद्धतीने ती लेस ठेवायची. बघा अगदी सावकाश
जसा आकार दिला तसाच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची, म्हणजे ती डिझाईन छान दिसेल. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा अगदी सावकाश आपण ही लेस लावून घेणार आहे, म्हणजे परफेक्ट लेसचा आकार त्या पानांवरती आला की सुंदर अशी डिझाईन आपली तयार होते. इथं थोडंसं त्याचं टोक फोल्ड करायचं लेसचं आणि इथे शिलाई मारून पॅक करून घ्यायचं. बघा अगदी छान डिझाईन आपली तयार झालेली. आता सुंदर असे लटकन आपल्याला बनवायचे, त्याच्यासाठी नॉट घ्यायची आणि इथे घ्यायचे लटकनला चौकोनी कपड्याचे तुकडे. 2 तुकडे आपण इथे घेतले, त्याला त्रिकोणमध्ये असं शिवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची. ह्या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची. बघा लेसला डबल शिलाई मारायची. इथे लेसचे आपण 2 पदर लावणार आहे, म्हणजे आणखी सुंदर हे लटकन दिसेल. याच्यामध्ये ठेवायची नॉड आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून एक शिलाई पुन्हा मारून घ्यायची तिरपी. एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आणि हे लटकन आपल्याला ओपन करून बघायचं. अगदी सुंदर आणि छान असं लटकन तयार झालेलं आहे. दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचे. दोघंही लटकन आपले तयार झालेले. आता वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 शोचे बटनसुद्धा इथे लागणार आहे. तुम्ही कॉन्ट्रास्ट बटन इथे वापरले तरी चालेल. इथे आपण गोल्डन बटन लावून ह्या पानांना सुंदर असं बनवणार आहे. बघू शकता तुम्ही अगदी सुंदर डिझाईन आपली तयार झालेली. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळ मिळेल. बघा आपल्या डिझाईनचा हा फायनल लुक. सुंदर आणि छान अशी ब्लाऊज डिझाईन. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.